जेव्हा सर्व दरवाजे बंद झाले तेव्हा श्री स्वामी उभे राहिले. नमस्कार स्वामी भक्तांनो. कधी असं झालंय का की सगळं संपलंय असं वाटतं? मार्ग नाही, आधार नाही आणि मनात फक्त एकच प्रश्न, आता काय? तर मित्रांनो, आज मी तुम्हाला अशीच एक कथा सांगणार आहे, जिथे माणसाने हात टेकले आणि तिथेच स्वामी समर्थांनी हात धरला. एका छोट्या गावात राहणारा विशाल, साधा, प्रामाणिक, पण नशिबाने फार फार मार खाल्लेला. नोकरी गेली, घरात आजार, कर्ज होते डोक्यावर. रोज संध्याकाळी तो मंदिरात येई. समोर बसून फक्त एवढंच म्हणे, स्वामी, आता बास झालं, माझ्याकडून नाही होत आता हे सगळं. ना मागणी ना तक्रार, फक्त आणि फक्त डोळ्यात पाणी. एक दिवस मंदिराबाहेर एक वृद्ध बाबा त्या विशालला भेटले. अंगावर साधी वस्त्र, पण डोळ्यात एक वेगळंच तेज होतं. ते बाबा म्हणाले, भूक लागली आहे, काही खायला देशील का? विशालच्या जवळ असं काहीच नव्हतं, तरी त्याने घरी जाऊन शेवटचा भाकर तुकडा आणून त्या बाबांना दिला. बाबा हसले आणि म्हणाले, ज्याने शेवटचं दिलं त्याचं कधीच काही संपत नाही. दुसऱ्याच दिवशी विशालला अचानक जुन्या ओळखीच्या माणसाचा फोन आला. काम मिळालं, थांबलेले पैसे मिळाले आणि आजारी व्यक्तीची तब्येत सुधारायला लागली. विशाल धावत मंदिरात गेला. तो बाबांना शोधत होता. इकडे तिकडे सगळीकडे बघून झाले, पण बाबा कुठेच नव्हते. आणि गाभाऱ्यात स्वामींच्या मूर्तीपुढे त्याला तेच तेजस्वी हास्य दिसलं. तेव्हाच विशालला कळलं की परीक्षा घेणारे बाबा वेगळे नव्हते, तेच होते स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी संकट आधी दूर करत नाहीत, ते आधी आपल्याला तयार करतात. आपली श्रद्धा, आपली करुणा आणि आपली नम्रता. जेव्हा आपण शेवटच्या क्षणीही चांगुलपणा सोडत नाही ना, तेव्हाच स्वामी म्हणतात, आता माझी पाळी. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल ना मित्रांनो, तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. आणि अशाच स्वामी कृपेच्या कथा ऐकायच्या असतील तर स्वामी सेवा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.